मस्त झालाय चहा. आदित्य, अरे काय करतोयस? चहा घे ना, गार होतोय. अगं हो, जरा ऑफिसला कळवलं पाहिजे ना, उशीर होतोय. कळवशील रे, एवढं काय त्यात. चहा घे घे आणि बस. आपण काय एकमेकांची तोंड बघायला आलोय? इतक्या जोरात ओरडून बोलू मी तुझ्याशी? अगं इथे बस ना. काय खल्लास झालाय चहा, कमाल. हे तू बोलतेस नाही, आतापर्यंत मिनरल वॉटर घालून प्यायचीस, त्याला हात नाही धुवायला लावलेस, नशीब माझं. हो, पण आता मला हात चहा आवडतो. बरं बाई. टाकतोय का फोन? नाही ना, मगासपासून ट्राय करतोय. त्या वेअरहाऊसला एकतर कोणी फिरकत नाही ग, आजही नसावंच कोणी. मग कशाला कळवतोय? जाऊ दे ना. तसं नाही, सांगितलं पाहिजे ग. एक मिनिट. हॅलो सर, आदित्य बोलतोय सर, आदित्य कश्यप सर. काल नवीन जॉईन झालो, नाही का तुम्ही मला ओरडलात. टेम्पररी सर, टेम्पररी. हां, ॲक्च्युली सर सॉरी, पण मला आज यायला थोडासा उशीर होतोय सर. कारण चिखल. काल परवा पाऊस पडला होता ना सर, त्यामुळे इथं खड्ड्यांमध्ये जरा चिखल साचला होता सर. ते गाडीने एका जाताना एकदम माझ्या शर्टवरती उडवलं, त्यामुळे शर्ट जरा माझा खराब झाला. त्यामुळे मी घरी जाऊन सर तो चेंज करून येतो. सॉरी सर, लवकर येतो, बाय. तुला अजिबात खोटं बोलता येत नाही. आता नाही येत मला खोटं बोलता, काय करू मी, वाट लागते माझी. अरे पण त्यांना कुठे कळणार होतं की तू खोटं बोलतोयस की खरं बोलतोयस? जाऊ दे ग, आता बोललो ते बोललो. बरं, आता रिलॅक्स. बस बस बस. बस झाला असेल. आलो आलो, कोण आलंय? आले हाडळी. शोके तो काय? हाऊ डू यू डू असं विचारायचं होतं. ओ स्मार्ट. थँक्यू. बरं जा, तुझ्या मॅडमला सांग आम्ही लोक आव्याचे. आम्ही आलोय म्हणून सांग. हा हा, सांगतो ना, सांगतो. बाईसाहेब, ओ बाईसाहेब, तुमच्या मैत्रिणी आल्यात, सुजाता मॅडम आणि परमिला मॅडम. सुजॅन. पॅम. हा तेच ते, पॅम मॅडम आणि सुजान मॅडम आल्यात. या ना. एसी बंद आहे वाटतं. माझ्या घरी तर सेंट्रल एसी आहे. हाय, काय म्हणताय चंदू? तुला किती वेळा सांगावं लागतं? माझ्या घरात एवढ्या मोठमोठ्याने आरडाओरडा करायचा नाही, मला आवडत नाही. जा पाणी आण यांच्यासाठी. ऐक, आपण फिल्टरचं पाणी पितो ना, ते नको आणूस. मी मिनरल वॉटरच्या बॉटल्स आणल्यात ना, बॉटल्ड वॉटर, ते आण. आणि आतून ओपन करून नको आणू, यांच्या समोर सील ओपन कर. हाय, सो सॉरी, मला जरा यायला उशीर झाला. आम्ही ते ऑनलाईन योगा क्लासेस जॉईन केलेत ना, इयरली मेंबरशिप घेऊन टाकली मी. अमेरिकन गुरु आहेत ना त्यांची. प्लीज हॅव सम वॉटर. आम्ही बॉटल्ड वॉटरच वापरतो. माझ्या स्किनला साधं पाणी चालत नाही ना. मी पण बॉटल वॉटरच पिते. हो
हो पण हे साधा मिनरल वॉटर नाहीये. हा म्हणजे सिलेक्टेड स्प्रिंगचं झऱ्याचं पाणी. હા, એ તો કાંઈ નથી. आम्ही तर हिमालय वरून पाणी मागवतो. हा आम्ही तर स्वित्झर्लंड वरून इम्पोर्ट करतो पाणी. सारख्या इंटरनॅशनल ट्रिप्स असतात ना माझ्या नवऱ्याच्या, त्यामुळे त्याला इथलं पाणी जमतच नाही. ओके लिसन, मी ना एक गुड न्यूज द्यायला आली आहे. ओ रिअली? काय? माझ्या बेबीचं लग्न ठरलं. ओ हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. मुलगा US ला सेटल्ड आहे आणि लग्नानंतर बेबी पण तिकडेच सेटल होणार आहे. ऑब्विसली ना, आता युएसच्या मुलाची लग्न ठरते म्हणजे लग्नानंतर ती काही एकटीच इथे राहील. तुझ्या सईपेक्षा 2च वर्ष लहान आहे माझी बेबी. तरी पण तिचं लग्न ठरलं. आता सईचं कधी? हे बोल बोल. सईचं ठरलंच आहे इनफॅक्ट. अगं दिवसाला 4 प्रपोजल्स येत होती, म्हणून शॉर्टलिस्ट केली मुलं आणि एक सिलेक्ट करून टाकला. हो, फक्त त्याच्या आई वडिलांशी फायनल बोलणं बाकी आहे. वाव, बोलली नाहीस? सिक्रेट सिक्रेट. हा लुच्ची. ए पण काय ग, काय करतो काय मुलगा? तो एका मोठ्या कंपनीचा मालक आहे. मोठ्या गाड्या आहेत, बंगले आहेत, शिवाय नोकर चाकर आहेत. पण सगळ्यात महत्वाचं काय तर तो घरजावई व्हायला तयार झालाय. वाव, हे कुठे मिळाला कुठे ग तुला असा मुलगा? ए नाम तर सांग त्याचा. नाव आता नाही सांगू शकत, कारण आता जर का नाव सांगितलं तर नजर लागेल ना. इट्स ओके. ए राहायला कुठे? निदान फोटो तरी दाखव आम्हाला. नाही नाही, तू व्हिडिओ कॉलच कर म्हणजे निदान हाय तरी करू. व्हिडिओ कर कर. अगं केला असता व्हिडिओ कॉल, पण आत्ताच त्याचा मेसेज आला. मी यायच्या आधी मेसेज आला होता जस्ट की तो बिझी आहे एका मीटिंग मध्ये. नंतर कधीतरी आपण बोलू ना त्याच्याशी व्हिडिओ कॉलवर. ओके. आपण निघूया. हा हा, आज तर क्लब मध्ये ते ब्रिजची टुर्नामेंट आहे हो ना. ना. चला निघूया. चल चंदू, आम्ही निघतो. हा बरं ऐक, सईची काळजी घे, तिला काय हवं नको ते बघ. माझी सई ना घराबाहेरच पडत नाही. म्हणजे मी तिला किती वेळा सांगते अगं बाहेर जा, मी तुला पैसे देते, शॉपिंगला जा, फ्रेंड्सना भेट, पण नाही. शी लव्स टू स्टे एट होम. तू काय सांगून आलीस घरी? मॉम मला बाहेर सोडत नव्हती, त्याच्यामुळे मी तिला काहीच सांगितलं नाही. तुला भीती नाही का वाटत असं एकदम खोटं बोलायला? चांगल्या कामासाठी बाहेर पडले ना, मग कशाला भीती? पण तुझ्या मामाला जर कळलं तर? मला कळलं तर आय एम गॉन. म्हणजे माझी मम्मा ना दिसते अशी साधी, पण जेव्हा ती चिडते ना तेव्हा एकदम डेंजरस असते, भयानक. तिच्यासाठी फक्त तिचा स्टेटसच इम्पॉर्टंट आहे. डॅडू सुद्धा खूप घाबरतो माहितीये जेव्हा मम्मा चिडते तेव्हा. बापरे. नाही, एवढं काय डेंजर तुझ्या मामामध्ये? शर्मी, हीच का तुझी सई? हे आणि रस्त्यावरच्या टपरीवर चहा पितीये ती. आणि तो मुलगा कोण आहे सोबत? हे आणि हाच का तुमचा होणारा जावई? हा, रस्ता परनो चहा. आणि काय काय असेल त्या चहामध्ये काय माहित. आपल्याकडे काही टी कॅफे नाहीये का? हे शर्मी, तू सईला पॉकेट मनी देती नव्हती के हूँ? हे आणि हा असा तुझा जावई, सन इन लॉ. तू तर सांगत होती ना की सई घरातच आहे. हे हा, आणि तिला तर बाहेर जायला आवडत नाही ना. हे शर्मी,
मी खरं सांगते हो, आजकालच्या मुलीचं खूप लक्ष ठेवावं लागतं बापा, नाहीतर कुणाचा पण हात पकडून पळून जाते बापा. मेले मी. मॉम काही आज मला सोडत नाही. सई सॉरी अगस, माझ्यामुळे आता कुठे पळताही येणार नाही. सई सई मम्मा इथे तमाशा नको. तू ऑलरेडी करून झालाय तमाशा. शांतपणे गाडीत बस. गाडीत बस. क्विक. हा भाई मामा. दादाला सोडलंस ना? हा मगाशीच. अरे तू पोचले असेल आतापर्यंत ऑफिसमध्ये. पण तू ऑफिसला पोचलास ना? हो हो पोचलो. तू त्यालाच एकदा फोन करून बघ ना परत. मी बाकीच्यांची बोलून चौकशी करतो. भाई दादाची काय खबर बात? नाही, सकाळी आधी गेला होता सोबत, पण त्यानंतर काय फोन बिन नाही. आता सकाळपासून खूप चिडलाय तो. नवीन काय त्यात? वहिनीचा फोन आला की असंच होतं नेहमी. मी इतकं पॅनिक झालेलं मी पाहिलं नव्हतं त्याला. मला वाटलं निवळ असेल. कसलं काय, जोपर्यंत सहन होईल तोपर्यंत सहन करतो. आपल्याला कुठे काय सांगतो. आज सकाळी वहिनीचा घरीच फोन आला म्हणून निदान कळलं तरी आपल्याला. 20 वर्षाची जखम आहे बाबा, काही केलं तरी भरायची नाही. बरं झालं आपण लग्न केलं नाही. ते वाचलो बाबा, वाचलो आपण. हो ना, तू वाचलं. तू मी वाचलो आपण. हा मस्त आहे पंजाबी ड्रेस. चंदू आलो बाईसाहेब. ताईसाहेब तुम काही बोलायचंय तुला? काय झालंय? कुठे गेला होता तुम्ही दोघी? विचार तुझ्या लेकीला. ओ सॉरी, तुझ्या लाडक्या लेकीला. बेटू, मला न सांगता घराबाहेर पडली होती तुझी लाडकी लेक. आणि या चंदूची तिला फूस आहे. बाईसाहेब ते मी खोटं बोलतेय. मम्मा, चंदू काकांची त्याच्यात काहीच चूक नाहीये. कोण चूक कोण बरोबर हे फक्त मी ठरवणार, तू नाही. अरे काय झालंय? काय केलंस रे एक झिरो? हा काय केलंस तू? तुझी लाडकी लेक मला न सांगता घराबाहेर पडली होती, ते सुद्धा मी घरात असताना. आणि या चंदूनी मला काय सांगितलं? ताईसाहेब घरात आहेत, झोपल्यात, त्यांना डिस्टर्ब करू नका. हो ना चंदू, इनफ. बॅग पॅक करायची आणि घराबाहेर पडायचं. हो बाईसाहेब. मम्मा, पण त्यांची खरंच काही चूक. प्लीज मध्ये मध्ये बोलायचं नाही. तुला ऐकू येतं चंदू? बॅग घेऊन घराबाहेर पडायचं. शर्मिला, मी काय? तू तर मध्ये बोलूच नकोस. हे सगळं तुझ्यामुळे घडतंय. तुला माहिती आज काय झालं? माझ्या सगळ्या किटीच्या मैत्रिणींसमोर माझं नाक कापलं गेलं. तेव्हा ना सगळ्यांना ही बातमी त्याने दिली असेल. बातमी? कसली बातमी? काय झालंय? मम्मा, आमच्यात तसं काहीही नाहीये. असं नाही तसं नाही, मुळात अशा लोकांबरोबर संबंधच ठेवायचे नसतात आपण. अरे पण काय झालंय? आमच्यात म्हणजे कोणाच्यात? कोणाबरोबर गेली होतीस तू? पुन्हा त्या मेकॅनिक बरोबर तर नाही गेलीस? मी आत्ता सांगतेय, परत परत सांगणार नाही. मी आज जे काही बघितलं ना ते. काय बघितलंस? काय बघितलंस? ही ना त्या मेकॅनिक बरोबर. तो मेकॅनिक नाहीये आणि आमच्यात तसं काही नाहीये. कितीदा सांगू? असं नाही तसं नाही, ही त्या मेकॅनिक बरोबर ना टपरीवर चहा पीत उभी होती. बेटू, इनफ. मला कळतं की सगळी नाटकं कळतात. आणि हे सगळं घडतंय ना ते फक्त आणि फक्त तुझ्या लाडामुळे. मुळात या आणि असल्या माणसांबरोबर आजपासून मला कुठलाही प्रकारचे संबंध चालणार नाही.
आणि जे आपल्या स्टँडर्डचे नाही आहेत त्यांच्याबरोबर संबंधच नाही ठेवायचे. मम्मा प्लीज. हे बघ, आजपासून घराबाहेर पडायचं नाही. तू घराबाहेर कशी पडतेस ते मी बघतेच. आणि हो, आजपासून त्या मुलाशी सुद्धा बोलायचं नाही. दिस इज टू मच. यू डोंट हॅव एन ऑप्शन. सर, वो तुसी की गाल हैं? और कसा काय? टाइम कितना हुआ? सॉरी सर. ते अरे आप क्यों सॉरी बोल रहे हैं? आप तो इस कंपनी के मालिक हैं, हमारा बॉस. नाही सर, पुन्हा नाही उशीर होणार सर. पक्का? तो फिर लॉक कर दिया जाए. सर, आज ते मी फोनवर सांगितलं ते कपडे थोडेसे खराब झाले. परत घरी गेलो ना. अच्छा, घर जाना है. तसं नाही सर. ऐसा नहीं तो कैसा? हाँ, जब देखो घर जाना है, घर जाना है, घर जाना है. जाना है ना? चल, हमेशा के लिए निकल यहाँ से. चल पकड़े, चल जा घर. सर सॉरी सर. और सॉरी. मैं बॉस होके 15 मिनट पहले जा नहीं सकता, 5 मिनट लेट आ नहीं सकता. तू अपने आप को समझता क्या है? तेरा नाम आदित्य है, हाँ? इसलिए तू अपने आप को आदित्य ग्रुप ऑफ कंपनी का मालिक समझ बैठा है. सॉरी सर. शट अप. मैं तुझे गरीब और ईमानदार आदमी समझकर इस कंपनी में नौकरी दिया था, और तू तो अपने आप को मालिक समझ बैठा है. नाही सर. सर, एक संधी द्या सर, प्लीज. आज तेरी छुट्टी. ले. एंड मैं तुझे वार्निंग दे रहा हूं, आज के बाद अगर तू लेट हुआ तो मैं तुझे हमेशा हमेशा के लिए इस कंपनी से निकाल दूंगा. आउट. सर, घरी कशाला? ऐसे गेट आउट. पता नहीं कहां कहां से चले आते हैं. कोण आहे? ताईसाहेब, मी चंदू काका. ताईसाहेब, काही चुकलं माकलं असेल तर माफ करा. येतो मी. चंदू काका प्लीज असं नका बोलू. आणि हो, स्वतःची काळजी घ्या. मी नसताना असं खिडकीला चादर बांधून उतरू नका. चादरची आतून घट्ट बांधावी लागते, पकडून ठेवावी लागते ना. स्वतःची काळजी घ्या. चंदू काका प्लीज, तुमची काहीही चूक नाहीये यात. नाही, पण बाईसाहेबांचा आदेश आहे म्हटल्यावरती मला निघावंच लागेल. काका, तुम्ही मी सांगितल्याशिवाय कुठेही जायचं नाही. तुमची बॅग ठेवा इथे. बॅग ठेवा बरं. माझ्या चुकीची शिक्षा मी तुम्हाला होऊ देणार नाही. मम्मा, मम्मा, मम्मा ऐक ना प्लीज. चंदू काकांना थांबव ना. ते शक्य नाही. का? चूक माझी होती. ओ, तू मान्य करतेस की चूक तुझी होती? प्लीज चंदू काकांना थांबव ना. तू म्हणशील ते करायला तयार आहे मी. तू काही सांग, मी ऐकेन. नक्की? हो नक्की. बघ हं, नीट विचार करून बोल. हो मम्मा. मला वचन दे, त्या मुलाला भेटणं तर दूर, त्याच्याशी बोलणार सुद्धा नाहीस.